सुजितचा साखरपुडा. अमेरिकेला आल्यावर आमच्याकडून आणखी एक महत्त्वाची कामगिरी पार पडायची होती. सुजितने अमेरिकेत बोलावले की आपल्याला जावे लागेल अशी अपेक्षा होतीच. शिवाय सेवानिवृत्तीनंतर न जाण्यासाठी काही सबब पण दाखवता येणार नव्हती आणि तसे काही कारण पण नव्हते. पण मधल्या काळात आम्हाला एक नातू झाला आणि सगळे चित्रच बदललं. माझ्या आजोबा झालेल्या मित्रांच्या ज्या नातूप्रेमाला मी हसत होतो त्याचा आता मला उलगडा झाला म्हटलं तरी चालेल. यापूर्वी माझ्या त्या मुलाचा मुलगा अमेरिकेत गेला, पण जाताना तो एकटाच गेला. त्याचा छोकरा आणि बायको भारतातच राहिले. पण नंतर 1 वर्षाने त्यांना न्यायचा विचार त्याने जाहीर केल्यावर माझ्या मित्राने त्याला विरोध करण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी त्याच्या धाकट्या भावाला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर त्यांना त्याने घेऊन जावे असे मत त्याने व्यक्त केले. अर्थात शेवटी त्याला मुलाचे म्हणणे मान्य करावेच लागले. त्यावेळी मी त्या मित्राची बरीच खिल्ली उडवली. पण आता माझ्यावर जवळजवळ तसाच प्रसंग आल्यावर मात्र त्याला काय वाटले याची कल्पना आली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी सौला, अगं हा म्हणजे आमचा नातू थोडा मोठा झाल्यावर आपण गेलो तर नाही का चालणार, असं म्हणत होतो. पण रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई अशा तिच्या वृत्तीमुळे एकदा ठरवलेल्या कार्यक्रमात बदल घडणे शक्य नव्हते हे मला माहीत होते. यापूर्वीही आमच्या लग्नानंतर सुरुवातीच्या काळात जर एखाद्या पिक्चरला जायचे ठरवून काही कारणाने मी तो कार्यक्रम पार पाडू शकलो नाही तर येणाऱ्या गंभीर प्रसंगाला तोंड देण्याचा अनुभव पदरी पडत असल्याने यात बदल घडणे शक्य नाही याची कल्पना मला नव्हती असं नाही आणि झालेही तसंच. मात्र माझ्या मनाविरुद्ध का होईना पण तिच्या मनासारखे केल्यावर झाले ते बरेच झाले असे म्हणण्याची पाळी शेवटी मजवरी येतेच. आणि यावेळीही तसेच झाले, कारण आमच्या जाण्यातच सुजितचे लग्न ठरण्याची बीजे लपलेली होती. बहुधा अमेरिकेत गेलेल्या मुलांच्या लग्नाची चाकोरीबद्ध रीत म्हणजे आईवडिलांनी बऱ्याच मुलींची पाहणी करून त्यांच्या पसंतीस उतरतील अशा काही मुलींची यादी मुलगा भारतात येण्याच्या सुमारास करून ठेवायची. मग मुलाने भारतात आल्यावर धावता दौरा करून पाहणी करून एखादी मुलगी पसंत करायची आणि लग्न करून तिला घेऊनच किंवा एकही मुलगी पसंत पडली नाही तर हात हलवत परत जायचे अशी आहे. अशा हातघाईने झालेल्या लग्नात बऱ्याच वेळा फोनवरूनच निमंत्रण देण्याची वेळ येते. अशा हातघाईने झालेल्या लग्नात काही फसवणुकीचेही प्रकार घडतात. अलीकडे मुलीही फार चोखंदळ झाल्यामुळे बऱ्याच मुलांना असे अनेक वेळा हात हलवत परत जावे लागले आहे. हल्ली मुली अगोदर मुलाचा पगार तो बरा म्हणजे त्यांच्या पगारापेक्षा बराच जास्त आहे का, त्याचबरोबर स्वतःचा फ्लॅट आहे का, घरात फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे आहे का आणि मुख्यत्वे आई वडील बरोबर राहणार आहेत का, त्यांना कचरा कुंडी असं म्हणतात म्हणे, एवढ्या चौकशा करून त्यात उत्तीर्ण होणाऱ्या मुलाचाच विचार करतात. बेकायदेशीर गर्भजल चिकित्सा करण्याच्या वृत्तीमुळे मुलींचे प्रमाण घटते राहिल्यामुळे हा प्रश्न आणखीच गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे भारतातच असणाऱ्या राजस्थानातील मुलासाठी वधू आणण्यासाठी केरळात जावे लागू लागले आहे. काही दिवसांनी मुलींना स्वयंवर मांडायला लागून अनेक होतकरू मुलांमधून नवरा निवडण्याची संधी मिळू लागेल अशी शक्यता दिसते. तसे पाहता महाभारतकाली वा रामायणकालीही स्वयंवराची पद्धत होती तिचेच हे पुनरुज्जीवन समजायचे का? पण त्यावेळी मुलींचे प्रमाण कमी नसतानाही ही पद्धत का होती समजत नाही. शिवाय द्विभार्या प्रतिबंधक कायदा नसल्यामुळे लग्न झालेल्या पुरुषांनाही स्वयंवरात भाग घेण्यास मज्जाव नव्हता हे वेगळेच. मात्र बऱ्याच दूरदर्शन मालिकांमध्ये अविवाहित मुली विवाहित पुरुषांवरच का कुणास ठाऊक जीव टाकत असतात. म्हणजे स्वयंवराची पद्धत परत सुरू झालीच तर विवाहित पुरुषांनाही संधी दिली तर वाव आहे. सुजित कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याची मुंबईच्या एका कंपनीत निवड झालेली होती आणि त्याच्या अंतिम वर्षाचा निकाल लागल्यावर तो लगेच मुंबईस रवाना झाला आणि त्याच्या पुढील हालचालींची आम्हाला विशेष कल्पना नव्हती. तो यंत्र अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असला तरी संगणक क्षेत्राकडे त्याचा ओढा होता. त्यामुळे संधी मिळताच त्याची पहिली ग्रँटवेल नॉर्टन कंपनी सोडून त्याने TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये उडी मारली होती. लगेचच कंपनीतर्फेच त्याला परदेशी जाण्याची संधी प्रदान केली गेली.
पण त्यासाठी काही काळ कंपनी न सोडण्याचे बंधन होते, म्हणून त्याने ती संधी नाकारली. मधल्या काळात परदेशी नोकरी मिळवून देणाऱ्या एका मध्यस्थ संस्थेतर्फे त्याची झालेली मुलाखत सफल झाल्यामुळे त्याला परदेशी जाण्याची संधी प्राप्त झाली. त्यावेळी तो लुफ्तान्झा विमानाने वॉशिंग्टन मार्गे बोस्टनला गेला होता आणि तेथील कंपनीने त्याला पिट्सबर्गला पाठवले. तेथे तो जवळजवळ 5 वर्षे राहिला. आम्ही अमेरिकेत जाण्याच्या काही दिवस अगोदर तेही ठिकाण सोडून तो न्यू जर्सीमध्ये नुकताच आला होता आणि कामाला तो क्वांट ट्रेडिंग नावाच्या न्यूयॉर्कमधील कंपनीत जाऊ लागला होता. तो 2001च्या सप्टेंबरमध्ये तिथं रुजू झाला आणि लगेचच 9/11चा ट्विन टॉवरवरील हल्ला झाला. ते दृश्य आम्ही दूरदर्शनवर पाहत होतो. त्यावेळी भारतातले सायंकाळचे 7 वाजत होते. ते दृश्य पाहून आमच्या पोटात भीतीने गोळा उठला आणि आम्ही लगेच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सर्व संपर्क यंत्रणा बंद होत्या. शेवटी एका सायबर कॅफेमध्ये जाऊन मी आणि माझा थोरला मुलगा त्याला ईमेल करून घरी येतो न येतो तोच त्याचा फोन आला की तो सुखरूप आहे आणि आमचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर त्याचा सविस्तर फोन बराच उशिरा आला. त्याच्या ऑफिसपासून 5 मिनिटाच्या अंतरावर ही घटना घडली असं त्यानं सांगितलं. तो न्यूयॉर्क स्टेशनपासून ऑफिसला चालत जात असे तेव्हा त्याला 2 विमाने ट्विन टॉवर्सच्या रोखानं जात आहेत असे दिसले आणि विमानं इतक्या खालून कशी जात आहेत याविषयी आश्चर्य करत तो ऑफिसमध्ये शिरतो. तो ऑफिसच्या खिडकीतूनच त्याला ती विमानं ट्विन टॉवर्सवर आदळत असल्याचे प्रत्यक्षच दिसले. त्यानंतर त्याच्या ऑफिसात काम होणे शक्यच नव्हते. सगळीकडे शांतता झाल्यावर ऑफिसकडूनच त्यांना न्यूयॉर्क स्टेशनपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आणि केव्हा तरी रात्री ते घरी पोचले हे सर्व त्याने फोनवर सांगितले. क्वांट ट्रेडिंगमधील त्याची नोकरी स्थिर स्वरूपाची होती. पूर्वी ज्या कंपनीत तो नोकरी करत असे ती कंपनी त्याला वेगवेगळ्या कामावर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असे. या प्रकारास कन्सल्टंट असं म्हणतात. त्यामुळे त्याचे आसन स्थिर नसे. आता मात्र जोपर्यंत कंपनी बदलली नाही तोपर्यंत न्यूयॉर्क सोडण्याची आवश्यकता नसल्याने त्याने न्यू जर्सी येथे स्थायिक व्हायचे ठरवले. न्यूयॉर्कमध्ये जागा घेणे आपल्याकडे मुंबईत जागा घेण्या इतकेच किंवा त्याहूनही अवघड होते आणि आहे. एडिसन न्यू जर्सीमध्ये. तिथून न्यूयॉर्कला कामावर जाण्यासाठी मेट्रो पार्क स्टेशनवरून ट्रेनने जाणे सोयीस्कर होते. शिवाय भारतीय वस्ती जास्त असल्यामुळे एडिसन हे ठिकाण भारतीय व्यक्तींना राहण्यास अधिक योग्य वाटते. त्याने ज्या गृहसंकुलात सदनिका घेतली त्यापासून मेट्रो पार्क अगदी चालत जाण्यासारख्या अंतरावर होते. त्याने यापूर्वीच एक लाल रंगाची स्पोर्ट्स कार घेतली होतीच, पण कारमधून दररोज न्यूयॉर्कला जाणं सोयीचं नव्हतं, म्हणून तो मेट्रो पार्क स्टेशनपर्यंत चालत अथवा कारने जाऊन तिथून ट्रेनने न्यूयॉर्कला जाईल. न्यू जर्सीतील वातावरण आम्हाला मानवेल असे त्याला वाटल्यामुळे आणि त्याचवेळी मी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्याने आम्हाला त्याच्याकडे येण्याचा आग्रह केला. आमचे जाण्याचे ठरल्यावर त्याला बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणे भाग पडले. कारण तो एकटा असल्यामुळे त्याची सदनिका म्हणजे 4 भिंती आणि त्यात त्यांच्याकडून मिळालेल्या सोयी म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस आणि डिशवॉशर या व्यतिरिक्त काहीच नव्हते. अगदी झोपण्यासाठी पलंग, गादी अशा वस्तूंचाही अभाव त्याच्या मठीत होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या दृष्टीनं म्हणजे त्याच्या स्पोर्ट्स कारला पुढील 2च दरवाजे होते. त्यामुळे मागील सीटवर बसण्यासाठी बराच द्राविडी प्राणायाम करावा लागत होता आणि तो आता या वयात आम्हाला जमेल का याविषयी त्याला शंका होती. म्हणून एक मोठी कारच घ्यावी असा त्याचा विचार होता. नवीन कार घेण्यापेक्षा बऱ्याच वेळा भारतात परत जाणारे लोक आपली कार विकून परत जातात. त्यामुळे ती कार स्वस्तात मिळण्याची शक्यता असते. म्हणून अशी एखादी कार कोणाची असेल तर सांगण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना सांगून ठेवले होते. एकदा त्या मित्राकडे कसल्याच्या पार्टीसाठी गेला असता त्याने त्याला अशी एक कार विकाऊ आहे असं सांगितलं आणि कारच्या मालकिणीशी त्याची गाठ घालून दिली. कारची मालकिणी संयुक्ता राव या नावाची तरुणी होती. ती पण 3 वर्षांपूर्वी अमेरिकेत आली होती आणि ज्या कंपनीत कामास होती तिथं कराराची 3 वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारतात परत जाण्याचा विचार ती करत होती. त्यामुळे अमेरिकेत आल्यावर खरेदी केलेली तिची कार विकून जायचा तिचा विचार होता. तिची आणि सुजितची गाठ पडल्यावर कार विकायचा तिचा मनोदय असला
तरी 3 वर्षे पुरी होण्यास अजून काही दिवस आहेत असं तिने सांगितलं. तिचेही आईवडील नुकतेच तिच्याकडे येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या मुक्कामासाठी तिने ज्या वस्तू खरेदी केल्या त्याची माहिती, शिवाय आमच्या प्रवासासाठी लागणाऱ्या गोष्टी यांची माहिती तिला असल्यानं त्यासाठी तिच्या पूर्वानुभवाचा फायदा घेण्याच्या उद्देशानं सुजितच्या आणि तिच्या गाठी पडत गेल्या आणि त्याचे पर्यवसान त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात झाले. त्यामुळे तिचे भारतात परत जाणे तिथेच बारगळले. त्यांचा विचार केव्हा ठरला हा भाग शेवटी आमच्या दृष्टीनं गौणच असल्यामुळे मिया बीबी राजी या तत्वानुसार आम्ही त्यांना आमची संमती लगेच देऊन टाकली. उलट आमचे काम हलके केल्याबद्दल मनातून त्या दोघांना धन्यवादच दिले. आमच्या संमतीनंतर संयुक्ताच्या आईवडिलांची संमती फोनवरूनच घ्यावी लागली आणि ती तर त्यांनी दिलीच. एवढेच नव्हे तर आम्हीच त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेतच साखरपुडाही करून टाकावा असा प्रस्ताव मांडला. संयुक्ताचे काही नातेवाईक न्यू जर्सीपासून जवळच राहत होते. याशिवाय माझा एक विद्यार्थी आणि त्याची बायको हेही जवळच राहत होते आणि सुजितला भावासारखेच ते मानत होते. संयुक्ताची एक खास मैत्रीण आणि तिचा नवरा हेही येणार होते आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या सौभाग्यवतीची बहीण, माझे साडू आणि त्यांची मुलगी हेही बरोबर त्या काळातच त्यांच्या व्यवसायाच्या कारणाने अमेरिकेत आल्यामुळं त्या लग्नाच्या साखरपुड्याला भारतात असतानाही जेवढी मंडळी जमली नसती त्यापेक्षा जास्त मंडळींनी एकत्र येऊन हा आनंदाचा सोहळा पार पडला. उणीव होती ती फक्त संयुक्ताच्या आईवडिलांची. अर्थात लग्न सोहळा भारतात बंगळुरूला तिच्या घरी पार पडला त्यावेळी ही उणीव पूर्णपणे भरून काढण्यात आली हे उघडच आहे. रूझवेल्ट पार्क. अमेरिकेत आल्यावर इथली महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे बघणे हा कार्यक्रम ओघानेच आला. अमेरिकेला गेलो असे म्हणताच प्रथम मग तिथं काय पाहिलं हा प्रश्न विचारला जाणार हे उघड होतं. पूर्वी तिकडून काय आणले याविषयी पण उत्सुकता असे, पण आता तिकडे मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे मिळत असल्यामुळे ती बाब एवढी महत्त्वाची राहिली नाही म्हणा. तरीही आम्ही परत जाताना भारतातील तपासणी अधिकाऱ्याला मात्र आम्ही काहीतरी आणले असलेच पाहिजे असा कसा काय पण संशय आला होता आणि त्याने आम्हाला बॅगा उघडायला लावल्या होत्या. माझ्या मागून आलेल्या प्रवाशाने मला नंतर सांगितल्याप्रमाणे मी गुपचूप $10ची नोट त्याच्या हातात न ठेवल्यामुळे आमच्यावर हा प्रसंग आला होता. त्यामुळे एक वेळ आम्ही काहीच आणले नाही हे कबूल केल्यावर आम्हाला काही फार नावं ठेवली गेली नसती, पण आम्ही काहीच न पाहता फक्त मुलाकडे राहून परत आलो असे सांगितल्यावर मात्र आमची वेड्यात गणना झाली असती. अजूनपर्यंत काहीच न पाहता इथले रस्ते आणि इतर बाबींचेच वर्णन करत बसल्याबद्दल काही जणांनी आम्हास वेड्यात काढलेच असेल. मला स्वतःला असा पाहण्याचा उत्साह जरा कमीच आहे. आता या वयाचा परिणाम म्हटले तरी पहिल्यापासूनच अनायसे जमेल ते पाहावे, त्यासाठी फार दगदग करू नये ही माझी नेहमीची रीत. शिवाय प्रवास वर्णन लिहिण्यासाठीच प्रवास करून आणि मग प्रवास वर्णनकाराची ख्याती मिळवून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या मारामारीत उतरण्या एवढी माझी योग्यता नाही याविषयी मला खात्री आहे. जे काही 2-4 मित्र वाचत असतील त्या पलीकडे भारतात कोणी मायमौली मी लिहिलेले वाचत नाही की ज्यासाठी पाहण्याचा आटापिटा करून त्यावर आपल्याला ती गोष्ट कशी दिसली यावर फार मोठे भाष्य मी करावे. हल्ली तर लोकांना वेळ व्हॉट्सॲपवरील संदेश वाचायलाच पुरत नाही, ते त्या बाहेरचे वाचणार केव्हा. माझी मोठी बहीण आता ती गेली बिचारी, या बाबतीत माझ्याही वर्तन. म्हणजे आम्ही काही पाहायला जाऊ म्हटले तर कुठं जाताय धडपडत, त्यापेक्षा बसा TV बघत, सगळं काही त्याच्यावर छान दिसे, छान स्वयंपाक करते, खा प्या आणि आराम करा असं म्हणून आम्हालाच घरी राहायचा आग्रह करणार. कधी कधी ती मारे मोठ्या सहलीच्या योजना करायची आणि आयत्या वेळी जाण्याचे रद्द करायची. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तिचं नाव कॅन्सल आंटी असंच ठेवलं होतं. तिच्या मते जाण्याची योजना ठरवण्याची मजा असते, ती प्रत्यक्ष जाण्यात नसते. अशा बहिणीचा भाऊ असल्याने ते गुण माझ्यातही उतरले आहेत. माझ्या आईची गोष्टच वेगळी आणि तिचा काळही वेगळाच होता.
तिच्या मते आमच्या छोट्या गावातच तिने इतके काही पाहिले होते की दुसरीकडे फार बघण्यासारखे काही उरले आहे असे तिला वाटलेच नाही. तसे छोटे असले तरी ते एक संस्थान होते आणि बऱ्याच मोठ्या शहरातील नागरिकांना पाहायला मिळणार नाहीत असा संस्थानी रुबाब तिला पाहायला मिळाला होता, ही गोष्ट मात्र खरी. तरी उतार वयात माझ्या धाकट्या भावाबरोबर ती काशी यात्रा मात्र करून आली. या उलट मी मात्र काशीस जाऊन विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आलो नाही, कारण मी तुकाराम महाराजांचा पक्का भक्त असल्यामुळे त्यांनी सांगितलेले देव देहात देहात कारे जाता देवळात हे अंगी पक्के भिनलेले. पण तरीही आपल्या आडगावात येणाऱ्या पाहुण्यालाही गावातली वैशिष्ट्य म्हणून निदान गावातले गणपती व मारुतीचे मंदिर दाखवल्याशिवाय गाववाल्याला चैन पडतच नाही. नचिंग उर्फ तात्यासाहेब केळकर अशाच आडगावी गेले असता त्यांच्या यजमानांनी गावातील सुप्रसिद्ध गायकाचे गाणे ऐकवण्यासाठी कसा जीवाचा आटापिटा केला, त्यासाठी वाद्य गोळा करण्यापासून किती अडचणी आल्या आणि त्या पाहुणचारात त्यांची गाडी कशी चुकली याचे अगदी मजेदार वर्णन त्यांच्या माझी गाडी कशी चुकली या विनोदी कथेत केले आहे. अर्थातच सुजितला आईवडिलांना अमेरिका दाखवण्याची इच्छा आणि उत्साह होता, त्यामुळे काही गोष्टी पाहण्याचा योग आलाच. शिवाय साखरेचं खाणार त्याला देव देणार म्हणतात तसा प्रकार होऊन माझ्या बरोबर आलेले माझे मित्र जे सॅन होजेला आपल्या मुलाकडे गेले होते ते मात्र हौशी असल्यामुळं त्यांनी निघतानाच आम्हाला बजावून सांगितले होते की नायगारा पाहायला जाताना आम्ही त्यांना आमच्याकडे बोलवायचे आणि त्यांनी हॉलिवूड डिस्नेलँड पाहायला जाताना आम्ही त्यांच्याकडे जायचे. त्यामुळे आमच्या दोघांच्या मुलांना पूर्व पश्चिम भागाचा दौरा करण्याचे कारण पडले नाही आणि तरीही पहिल्याच अमेरिका वारीत पूर्व पश्चिम भाग पाहण्याची संधी आम्हास मिळाली. अगदी सुरुवातीला घराजवळील काही स्थळांना आम्ही भेटी दिल्या. त्यात अगदी जवळचे म्हणजे रूझवेल्ट पार्क. भारतातही काही शहरातील बागा प्रेक्षणीय आहेतच. मुघल गार्डन तर जगातील उत्कृष्ट बागेत जमा होते, पण अमेरिकेत जागेचा तुटवडा नसल्याने येथील बागा आकाराने खूपच प्रचंड आहेत. रूझवेल्ट पार्क लहान म्हटली तरी तिचे क्षेत्रफळ 271 एकर आहे आणि अशा बागांची संख्याही भरपूरच आहे. प्रत्येक बागेत मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्या झोके असतातच. त्याच्यावर खेळणारी मुलं पाहून त्यांचा मला हेवा वाटला, कारण आता आपल्याकडे बुभुक्षित नगरसेवकांनी मैदानं बागा यांचा स्वतःच्या फायद्यासाठी बाजार मांडून नव्या पिढीला मुक्त बागडण्याच्या सुखापासून कायमचे वंचित केले आहे. नुसत्या न्यू जर्सी स्टेटमध्ये महत्त्वाच्या 19 बागा आहेत आणि छोट्या मोठ्यांची तर गणतीच नाही. त्यामुळे या स्टेटला गार्डन स्टेट असेच म्हणतात. रूझवेल्ट पार्कमध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे बरोबर मध्यभागी असणारा खूपच मोठा तलाव. तो आवडण्याचं कारण म्हणजे आमच्या छोट्या गावात पण अगदी असेच मोठे तळे होते आणि त्या तळ्याच्या सभोवताली गुलमोहराची संपूर्ण झाडी होती. त्याची आठवण या तलावामुळे झाली आणि लहानपणी त्या तलावात मारलेल्या उड्या आठवल्या. या तलावाकाठी मोठी शाळा आहे, तिचे नावही लेक व्ह्यू स्कूल असेच आहे. आमची लहानपणीची एक शाळा ही अशीच तळ्याकाठी होती आणि आम्ही तिला तळ्यावरची शाळा असंच म्हणायचो. आणि शेजारीच एक बागही होती, तिचे नाव विशाल बाग असे होते. पण या विशाल बागेचा विस्तार जेमतेम 1 एकर असेल, पण त्यावेळी ती विशाल वाटायची हे खरेच. येथील बागांच्या आकारमानापुढे जशा आपल्याकडील बागा कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभटाची तट्टाणी अशा आहेत, तीच अवस्था शाळेचीही आहे. आमची शाळा तळ्याच्या काठी होती एवढ्यावरच 2 शाळातील साम्य संपते, कारण आमच्या त्या प्राथमिक शाळेत पहिले 4 वर्ग भरायचे आणि प्रत्येक वर्गात मोजून 30-35 मुलं असायची. आता मात्र लोकसंख्या वाढीतील आपल्या विक्रमी वाटचालीमुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही बरीच वाढली असणार. येथील शाळा अवाढव्य, प्रत्येक वर्गात मुलांची संख्या मर्यादित असली तरी प्रत्येक वर्गाच्या बऱ्याच तुकड्या असल्याने मुलांची संख्या 1000च्या वरच असते. पुढे माझ्या मोठ्या मुलालाही अमेरिकेत यावे लागले. त्यावेळी त्याची सदनिका तर रूझवेल्ट पार्कपासून केवळ 5 मिनिटात पायी जाण्याच्या अंतरावर असल्याने मी दररोज फिरायलाच तिथे जाऊ लागलो. आमच्या एडिसनमधील वास्तव्याचा पहिला काही काळ जी सुजितचा साखरपुडा व माझी प्रकृती ठीक करणे यातच गेला. त्यामुळे जवळपास फिरणे हीच आमची मर्यादा होती. आम्ही 8 मेला पोचलो होतो
व 25 तारखेपर्यंत या 2 गोष्टी संपल्या व आता थोडं भटकू असे विचार सुरू झाले. त्यात सुजितला संयुक्तावर भाव मारायचा होताच. 25 व 26 शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे त्यावेळी सुजितने पिट्सबर्गला जाण्याचा बेत जाहीर केला. कारण एडिसनला येण्यापूर्वी तो काही दिवस पिट्सबर्गला होता. त्यामुळं माझी प्रकृती यथातथाच असली तरी केवळ तेवढ्यामुळं इतरांच्या आनंदावर विरजण नको हा विचार मी केला. पिट्सबर्गला आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये उतरलो. अर्थात भारतात कुठंही गेलो तरी ओळखीच्या किंवा नात्यातल्या माणसांकडे उतरणं ही परंपरा पाळणाऱ्या आम्हाला कोणतेही हॉटेल मोठेच वाटणार होते. पण अमेरिकेतील हॉटेल्सना किमान काही दर्जा राखणे आवश्यकच असल्याने आम्ही उतरलो ते हॉटेल त्याच दर्जाचे होते व आमच्या वातानुकूलित खोलीला असलेल्या बाल्कनीतून पिट्सबर्गचे विहंगम दृश्य दिसत होते. पिट्सबर्ग हे सुजितचे माहेरच असल्यामुळे व आम्ही कारने आलो असल्यामुळे आम्ही थोडी विश्रांती घेऊन लगेचच बाहेर पडायचे ठरवले. पिट्सबर्गमध्ये बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे व तेच पाहायचे असे आम्ही ठरवले होते. पण तिथं गेल्यावर प्रथमग्रासे मक्षिका पातः असे झाले. म्हणजे त्या दिवशी त्या मंदिराचा रौप्य महोत्सव असल्यामुळे मंदिरापर्यंत कार नेता येत नाही असे कळले व आपली कार बऱ्याच अंतरावर उभी करून तिथून संस्थांच्या बसेस सोडतात त्यात बसून जावे लागेल असे समजले. आता तो कार थांबा शोधून तिथून जायचे, शिवाय आज रौप्य महोत्सवामुळे चिकार गर्दी असणार हे उघडच होते. त्यामुळे आम्ही दुसरे एक जैन मंदिर पाहायचे ठरवले. भारतात मी तिरुपती बालाजी दर्शन तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीमध्ये त्यांचा शिक्षक म्हणून गेलो असताना 1964 मध्ये गेलो होतो त्याची आठवण यावेळी झाली. तेथेही एका विशिष्ट ठिकाणावरून संस्थांच्या बसेसमधूनच जावे लागते. त्याचे कारण मंदिराकडे जाणारा रस्ता घाटाचा असल्यामुळे संस्थांचे प्रशिक्षित चालकच तो मार्ग व्यवस्थित पार पाडू शकतात. आता सांगितले तर विश्वास बसणार नाही की 30-35 विद्यार्थ्यांच्या बरोबर बालाजी दर्शन घेऊन 4-5 तासातच आम्ही आमच्या सहलीच्या पुढच्या टप्प्याला लागलो सुद्धा. अमेरिकेत आपल्या इकडच्या सारखे रस्ती मंदिरे जिथे लोकांना रस्त्यावरून जाता जाता नमस्कार करून पुण्य पदरात पडते अशी परिस्थिती नाही. जसे भक्त तसेच देव. रस्त्यावरील एखाद्या खांबावरही एखादा दत्तप्रभू आपल्या श्वान व गोमातेच्या घोळक्यासह उभा असतो. अर्थात ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असल्यामुळं मंदिरांचा भारतीय प्रकार येथे असणे शक्यही नव्हते. पण ख्रिश्चन प्रार्थना मंदिरेही भव्य, आजूबाजूस भरपूर जागा व आतही प्रशस्त सभागृह असते. भारतातही चर्चेस भव्य व प्रशस्त सभागृह असणारी असतात. भाविकांची सोय आपल्या इतकी कुठेच पाहिली जात नाही. मात्र दर्शनाव्यतिरिक्त इतर सोयींचा आपल्याकडे जसा अभाव असतो तसा मात्र तेथे नसतो. मंदिरात शिरण्यापूर्वीच स्वच्छतागृह असते व तिथं जाऊन आपली पादत्राणे ठेवून शारीरिक शुद्धी करून मंदिरात आपण शिरतो. परिसर व मंदिराचा गाभाराही भव्य, सुंदर व विशेषतः स्वच्छ असतो. हे वैशिष्ट्य या मंदिरातही होते. शिवाय हिंदू जैन मंदिर असल्यामुळे एकीकडे महावीराची मूर्ती होती तर दुसरीकडे राम, लक्ष्मण, सीता, विष्णू, लक्ष्मी यांच्या मूर्ती होत्या. बहुतेक सगळ्या मंदिरात मुख्य देवाबरोबर इतरही देवांच्या मूर्ती असतात. गाभाऱ्यात प्रमुख देव म्हणजे बालाजी मंदिर असेल तर बालाजी किंवा साई मंदिर असेल तर साईबाबा व गाभाऱ्याबाहेर मोठ्या प्रेक्षागृहात प्रदक्षिणा मार्ग व त्यावर बाजूस इतर सर्व देवांचे छोट्या आकाराचे देवालयाकार. जागा प्रशस्त असल्याने भाविक कितीही आले तरी गर्दी होत नाही. रौप्य महोत्सव किंवा विशेष दिनानिमित्त मात्र होणाऱ्या गर्दीने मंडप ओसंडून वाहत असतो. त्याचा अनुभव दुसऱ्या दिवशी बालाजी मंदिरात गेलो तेव्हा आला. आम्ही सकाळी लवकर म्हणजे 8:30ला निघालो. आमच्या गाडीच्या पार्किंगसाठी कम्युनिटी कॉलेज जवळ जागा नियुक्त केली होती व तिथून संस्थांच्या बसेस होत्या. अर्थात ही व्यवस्था रौप्य महोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे होती. इतर वेळेस आपले वाहन घेऊन मंदिरापर्यंत जाता येते. बस व्यवस्था चांगली होती. मंदिरात 9:30ला पोहोचलो. सकाळी लवकर गेल्यामुळे गर्दी कमी होती. रौप्य महोत्सवानिमित्त यज्ञयाग चालू असलेल्या मंडपात गर्दी होती
पण आम्हास फक्त दर्शनच घ्यायचे असल्यामुळे आम्ही रांगेत उभे राहून आमची नावं नोंदवली व काही दक्षिणा देऊन प्रत्येकास एक प्रवेशपत्र मिळाले व ते घेऊन आम्ही रांगेत उभे राहिलो. आमचा क्रमांक आल्यावर आमचे नाव, गोत्र वगैरे विचारणा झाली. अशा प्रकारे गाभारा पूर्ण भरल्यावर आत अधिक लोक न सोडता आलेल्या सर्व लोकांच्या वतीने पुजाऱ्याने संकल्प सांगितला व प्रत्येकास एक केळ व बदाम असा प्रसाद देण्यात आला. बाहेर अल्पोपहाराची सोय खूप प्रशस्त सभागृहात होती. दाक्षिणात्य लोकांचेच मंदिर असल्याने त्यांचाच भरणा होता व अल्पोपहार अर्थातच उपमा, इडली, इमली भात अशा प्रकारचा होता. खाद्यपदार्थ अतिशय सुंदर रीतीने पॅक केले होते. आणखी एक प्रेक्षणीय जागा म्हणजे डक्यूसने उतरण. पिट्सबर्ग हे फारच उंच सखल भूमीवर बसलेले आहे व त्यातल्या त्यात सखल जागा वेगवेगळ्या उद्योगांनी व्यापल्या. शेवटी काही उंच जागी वस्तीकरणे सुरू झाले. तेथे पूर्वी कोळशाच्या खाणी असल्यामुळे त्या भागास कोळसा टेकडी असेच म्हणत. पुढे त्याचे नामकरण वॉशिंग्टन टेकडी असे झाले. वर राहणाऱ्या लोकांना एवढी उंच चढून जाणे त्रासदायक वाटे. शेवटी 1877 मध्ये मे महिन्यात सॅम्युएल डिशर या अभियंत्याने वर चढण्यासाठी लोहमार्ग तयार करून त्यावरून धावणारी आगगाडी असा मार्ग तयार करून 20 मेला त्याचं उद्घाटन झालं. त्यावेळी असे 4 लोहमार्ग तयार करण्यात आले. पूर्वी कोळशाच्या खाणी असलेल्या या जागी कोळशाची ने-आण करण्यासाठी अशा बऱ्याच उतरणी व त्यावरून जाणाऱ्या आगगाड्या धावत असत. अर्थात त्यावेळी त्या वाफेवर चालत. पुढे या खाणी बंद पडल्या. त्या भागात वस्ती वाढत चालली. त्यामुळे चांगले रस्ते तयार झाले व त्यामुळे हे लोहमार्ग बंद करण्याचे ठरले. पण डक्यूसनेच्या नागरिकांनी आपल्या विभागाचे हे वैशिष्ट्य म्हणून ते राखावे यासाठी स्वयंसेवी संस्था स्थापन करून वर्गणी जमा करून तो मार्ग चालू ठेवण्याचे ठरवले व आता हा उतरण लोहमार्ग पिट्सबर्गमधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे. 5 फूट रुंदीच्या अजूनही अमेरिकेत फूटच चालू आहे. या लोहमार्गाची लांबी 793 फूट आहे व चढण 400 फुटांची आहे. या चढणीचा जमिनीशी 30 अंशाचा कोन होतो. एका वेळी 25 प्रवासी प्रवास करू शकतात. त्यावेळी तिकीट माणशी $1.60 चढण्याचे व तेवढेच उतरण्याचे होते. त्या रेल्वेत बसून ती चढण चढणे व उतरणे असे दोन्ही अनुभव आम्ही घेतले. आता आपल्या भारतातही अगदी चक्क महाराष्ट्रात नाशिक सप्तशृंगी येथे 510 पायऱ्या चढाव्या लागतात. त्याऐवजी त्या फक्त 1.5 मिनिटात ओलांडून आपल्याला वर व पाहिजे तर खाली नेणारी ट्रेन झाली आहे असे नुकतेच अर्थात व्हॉट्सॲपवर व्हिडिओसह वाचण्यात आले. तेव्हा पिट्सबर्गच्या उतरणीचे उगीच कौतुक नको, हम भी कुछ कम नाही. लॉंगवूड गार्डन. एडिसन पासून एका दिवसाची दुसरी आमची सहल लॉंगवूड गार्डनची होती. हे पण एक अतिशय भव्य वानस्पत्योद्यान म्हणजे बोटॅनिकल गार्डन आहे. पेन्सिल्व्हानियामधील हे भव्य म्हणजे 436 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ते पसरलेले आहे व तिला हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं असून अमेरिकन नागरिकांसाठी एक भेट देण्याची जागा म्हणून मालकानं विकसित केली. पण त्याच्या वारसांना त्यात रस न उरल्यामुळं ती हस्तांतरित होऊन 1906 मध्ये सर्व झाडं तोडून त्या लाकडांचा वापर निरनिराळ्या कामासाठी करता येईल अशी काही व्यापारी डोक्यातून कल्पना आली. कदाचित एखादा कल्पक भारतीयही त्यांना भेटला असावा. पण पियरी डू पॉन्ट या प्रसिद्ध उद्योजक आणि पर्यावरणाचे भान असणाऱ्या प्रसिद्ध डू पॉन्ट कुटुंबातील व्यक्तीचे पाहवले नाही व त्याने ती जागा खरेदी करून आजच्या सुंदर व प्रेक्षणीय स्थळात ती विकसित केली. त्या बागेचे वर्णन करण्यासाठी स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल. 1 दिवसाच्या मर्यादित वेळेत जे सौंदर्य डोळ्यात साठवणे शक्य आहे, जे विविध दर्शनीय उपक्रम चालू होते त्यातील जमतील तेवढे पाहिले व रात्री रंगांची उधळण असलेले जलनृत्य पाहून आम्ही घरी परतलो. त्या दिवशी योगायोगाने मी औरंगाबादच्या कॉलेजात व्याख्याता म्हणून नुकताच प्रवेश केला. त्याच वेळी तिथे काही काळ दुसऱ्या विभागात काम करणारे प्राध्यापक भेटले. अर्थात 40 वर्षानंतर आम्ही भेटल्याने एकमेकांस ओळखणे शक्यच नव्हते.
पण केवळ मराठी बोलणारे कुटुंब म्हणून आम्ही त्यांची विचारपूस केल्यामुळं हे कळले की तेही आमच्यासारखेच आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडे आले होते. बोस्टन. आमचे एक स्नेही श्री देऊस्कर यांचा मुलगा पराग होतोच ज्याचा जन्मतारीख दाखला अमेरिकेतच माझ्या मित्राने प्रतिज्ञापत्र करून मिळवला होता. तो बोस्टन स्टेट्समधल्या क्रोटन येथे राहत होता. सुजितच्या घरापासून त्याचे राहण्याचे ठिकाण यामधील अंतर कारने जाण्यासारखे होते. त्यामुळे त्याच्याकडे जून महिन्यात 20 तारखेला जावे असे ठरले. आम्हाला थोडे जास्त राहता यावे म्हणून आम्ही काही दिवस अगोदर जावे व मागून सुजित संयुक्त यांनी यावे असे ठरले. पण त्यामुळे आम्हाला दोघांना रेल्वेने जाणे भाग पडले. आतापर्यंत अमेरिकेत रेल्वे प्रवास करण्याचा अनुभव घेतला नव्हता. तसे मेट्रो पार्क स्टेशन सुजितच्या घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर होते. त्यामुळे तो दररोज न्यूयॉर्कला जाण्यासाठी मेट्रो पार्कला चालतच जात असे व बरेच वेळा संध्याकाळी तो परत येताना आम्ही स्टेशनवर येऊन बसत असू व संयुक्ताही जवळजवळ त्याच वेळी येई व आम्ही चौघे तिच्या गाडीतून घरी जात असू. अर्थात आता ती आमची गाडी झाली होती. तशीच सुजितची लाल स्पोर्ट्स कार अजून होतीच. हा रेल्वे मार्ग न्यू जर्सी ट्रान्झिट NJ ट्रान्झिट ही कंपनी चालवते. ती कंपनी न्यू जर्सीमध्ये अंतर्गत बस सेवा पण चालवते. त्यामुळे न्यू जर्सीतील मेट्रो पार्कपासून न्यूयॉर्कपर्यंत जाणारी बस सेवा पण त्या कंपनीच्याच अखत्यारीत आहे. पण आम्ही क्रोटनला जाणारी रेल्वे सेवा ॲम्ट्रॅक होती. आपल्याकडे जशी मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे अशा विभागीय रेल्वेज आहेत तशाच या वेगवेगळ्या कंपन्याच आहेत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात MSNBBC, IGIP अशा वेगवेगळ्या कंपन्या होत्या. पण नंतर त्यांचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय रेल्वे व विभागीय रेल्वेज या तिच्या शाखा बनल्या. तसे येथे नाही. अजूनही त्या आपले स्वतंत्र अस्तित्व व वैशिष्ट्य टिकवून आहेत. सुजितला NJ ट्रान्झिटचा अनुभव दररोज येतच होता व तो काही फारसा उत्साहवर्धक नव्हता. एकदा तो घामाघूम होऊन घरी आला तेव्हा NJ ट्रान्झिटने मध्येच मुक्काम घेतला होता व त्यात वीजही गेल्यामुळे आणि गाडीचे दरवाजे बंद असल्याने सगळ्या प्रवाशांची उकडहंडी कशी झाली हे त्याच्याचकडून ऐकायला मिळाले. एकदा तर न्यूयॉर्क स्टेशनवर पोहोचल्यावर ट्रेन रद्द करण्यात आली आहे अशी सूचना व प्रवाशांनी त्या बदल्यात NJ ट्रान्झिटच्याच बसने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. स्टेशनच्या बाहेर आल्यावरही ती बस कुठे उभी केली होती याचा पत्ताच नव्हता. थोडक्यात आपल्याकडे न पा जितका गोंधळ करू शकतात तेवढा गोंधळ त्यांनी करून दाखवला. पण एमट्रॅक विषयी ती चांगली आहे असं कळलं होतं व आम्हाला खरंच चांगला अनुभव आला. येथे स्वतःच्या वाहनानेच किंवा अंतर जास्त असेल तर विमानाने प्रवास करण्याचं लोक पसंत करत असल्याने आगगाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते आणि त्यामुळं गाडीत गर्दी मुळीच नव्हती. अर्थात त्यामुळे भाडे खूपच जास्त असते. व्यवस्था मात्र उत्तम होती. सर्व गाडी वातानुकूलित, आरामशीर बैठका, प्रत्येक स्टेशनवर वाहक नावाची घोषणा करत असल्यामुळे आरामशीर प्रवास होऊन सकाळी 9:45 निघून दुपारी 3:15 आम्ही बोस्टनला सुखरूप पोहोचलो. परागची बायको आम्हाला न्यायला स्टेशनवर आली होती व तिच्याबरोबर व तिच्या छोकरीबरोबर 5:15 घरी पोहोचलो. मधल्या प्रवासात त्या छोकरीने त्या भागाचे संपूर्ण मार्गदर्शन आम्हाला घडवले. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं फिरायला मी एकटाच गेलो तेव्हा परागची शेजारीण भेटली. तिने गुड मॉर्निंग म्हणून अभिवादन केलं व तुम्ही परागचे पाहुणे आहात ना, मग माझ्या घरी अवश्य या असा आग्रह केला व एक बेपत्ता देश खरं सुधारलाय याची ग्वाही दिली. त्या दिवशी आम्ही सकाळी 10 वाजता परागच्या कुटुंबियांसह बाहेर पडलो. त्याचा मामेभाऊ पण त्याच्याकडे आला होता. त्यामुळं परागच्या मोठ्या गाडीतून सर्वजण रेल्वे स्टेशनला जाऊन तिथून अंतर्गत आता आपल्याकडे ज्याची पुणेकर आतुरतेने वाट पाहत आहेत त्या मेट्रो आगगाडीनं प्रसिद्ध हार्वर्डला गेलो. शैक्षणिक क्षेत्रावर अधिक लक्ष देणे देशाची प्रगती साधण्याचे महत्त्वाचे कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून
इसवी सन 1636 पासून 5076 एकर इतक्या भव्य क्षेत्रावर 3 वेगवेगळ्या विभागात हार्वर्ड हे विद्यापीठ पसरलेले आहे. आपल्याकडील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्षेत्र 411 एकर, तर 1857 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सर्वत्र पसरलेल्या वेगवेगळ्या भागांचा एकूण विस्तार 250 एकर, तर डॉक्टर जयंत नारळीकर यांनी शिक्षण घेतलेल्या व 1916 मध्ये स्थापन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठाचा विस्तार 1300 एकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा विस्तार 853 एकर. या आकड्यांचाच नुसता विचार केला तरी शैक्षणिक क्षेत्रात आपले आज काय स्थान आहे हे समजते. आणि हे त्या देशात जेथे जगातील लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असताना नालंदा, तक्षशिला अशी विद्यापीठं नांदत होती व परदेशातील लोक तेथे येऊन शिक्षणाचा लाभ घेत होते. आपण तेव्हा काय पराक्रम केले याचेच गोडवे गाणार. हल्लीच्या पिढीतील मुले मात्र 12वी पर्यंत कसेबसे भारतात कळ काढतात आणि पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पळ काढतात. त्यामुळे परीक्षा नको म्हणणाऱ्या पालकांचीच मुलं भारतीय विद्यापीठात शिक्षण घेऊन भारताचे भावी शैक्षणिक धोरण ठरवणार असे दिसते. हार्वर्ड एवढ्या प्रचंड विद्यापीठाच्या ज्ञानसागरात डुंबण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता व आता आमच्या आयुष्यातील ती वेळही निघून गेली होती. त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा आणखी एका प्रेक्षणीय स्थळाकडे म्हणजे म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीकडे वळवला. या संग्रहालयात अगणित वनस्पतींच्या व त्याचे निरनिराळ्या कोनातून घेतलेले छेद यांच्या प्रेक्षणीय काचेच्या प्रतिकृती वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकास तर उपयुक्त आहेच, पण आपल्यासारखा सामान्य माणूसही ते पाहून अगदी अचंबित होतो. त्याशिवाय जगातील सर्व प्रकारच्या प्राण्यांचे पेंढा भरलेले नमुने, विविध खडकांचे नमुने, अशा प्रकारचे ज्यावर अनेक ग्रंथ लिहिता येतील अशा वस्तूंचे ते संग्रहालय पाहणे हे 1-1.5 तासाचे काम नव्हते. अशा संग्रहालयाला आपण भेट दिली एवढेच सांगण्यासारखे असते. हैदराबादचे सालारजंग किंवा अगदी आमच्या औंध सातारा जिल्हा या संस्थांच्या औंध या राजधानीतील वस्तुसंग्रहालय या गोष्टी पाहून विस्मयचकित होणं व आपण ते पाहिले एवढंच ध्यानात ठेवणं शक्य असतं. 2-2.5 तास तेथे घालवून पाय दुखू लागले व आम्ही पोटपूजा करून सायन्स पार्ककडे वळलो. सायन्स पार्कही तसेच भव्य आहे, कारण त्यात तर भव्य कृत्रिम तारामंडळ तसंच विज्ञान संग्रहालय आहे. तारामंडळात बसलेल्या व्यक्तीस आपण खरोखरच अंतराळात विहार करतोय असा भास होतो. नेहमीसारखे केवळ आकाशदर्शन असे त्याचे स्वरूप नाही, तर त्यात वेगवेगळे तारामंडल चित्रपटच असतात. त्या दिवशी माउंटन्स ऑफ किलिमांजारो हा शो होता. ती फिल्म पाहणे हा एक रोमहर्षक अनुभव होता. सायन्स पार्कही असेच भव्य व प्रेक्षणीय आहे एवढेच पुरे. येता जाता भुयारी रेल्वेचा अनुभव मजेशीर होता. त्यात एकदा $1 तिकीट काढा आणि कितीही कुठेही फिरा. पूर्वी मुंबईला ट्रॅम अशाच प्रकारे चाले म्हणे. त्यात एकदा तिकीट घेतले की कितीही फेऱ्या मारता येत. मी मुंबईला 1959 मध्ये गेलो तेव्हा ट्रॅमने प्रवास करण्याचा अनुभव घेतला आहे, पण तरीही तेथे ट्रॅम बदलता येत नसे. पण इथं एकदा तिकीट घेतल्यावर वेगवेगळ्या गाड्यातून प्रवास करता येतो. $1 दिल्यावर आपल्याला 1 नाणे मिळते व प्रवेशद्वाराजवळील स्लोटिंग मशीनमध्ये ते सरकवल्यावर प्रवेशद्वार उघडते व आत शिरता येते. आत शिरल्यावर आपल्याला हवी असेल त्या ट्रेनमध्ये चढायचे. सर्व प्रवासी आत शिरल्यावर दरवाजे बंद होतात आणि नंतरच ट्रेन सुरू होते. ही गोष्ट सर्वच रेल्वेजना लागू आहे. त्यामुळे तुमचे एखादे अंग बाहेर असेल तर दरवाजा बंद होत नाही. अर्थातच पायथ्यावर लोंबकळत उभे राहण्याची व्यवस्था यात नाही. त्यामुळे डब्यात कोंबून जितके प्रवासी बसतील तेवढेच प्रवास करू शकतात. आपल्यासारखे डब्यात बाहेरून किंवा छपरावरून प्रवास करणाऱ्या धाडसी मंडळींना इथे वाव नाही. ज्यामधून आम्ही परागकडे आलो होतो त्या ट्रॅकमध्ये तर वाहक सर्व प्रवासी आत शिरल्याची खात्री करून दार बंद करतो व मगच गाडी सुरू होते.
तिसऱ्या दिवशी मत्स्यालयाची भेट ठरली होती. त्यासाठी ॲलेफ वाईफ या स्टेशनला तासाभरात पोचून तिथून लाल, हिरव्या व निळ्या अशा वेगवेगळ्या रंगाच्या आगगाड्या वापरून मत्स्यालयाला गेलो. भुयारी मार्गाच्या गाड्यांना असे रंग वैशिष्ट्य आता आपल्याकडील भुयारी मार्गासही आहे म्हणे. दिल्लीतील भुयारी रेल्वे मार्गावरील गाड्यांना हे रंग आहेत आणि पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्या मेट्रोलाही कदाचित असतील. मेट्रो झाल्यावर कार न वापरता मेट्रोनेच कामावर जाणार असे माझ्या मुलाचे स्वप्न आहे. ते तो सेवानिवृत्त होईपर्यंत पुरे व्हावे. अर्थात हे फार अलीकडले. आम्ही पार्क स्ट्रीटपर्यंत रेड लाईनने, नंतर गव्हर्नमेंट स्टेशनपर्यंत हिरव्या व तिथून निळ्या गाडीनं ॲक्वेरियम या स्टेशनला पोहोचलो. मत्स्यालयाचा विस्तार व प्राणी पाहून थक्क झालो. तोपर्यंत आम्ही फक्त पुण्यातील संभाजी उद्यानातील मत्स्यालय पाहिले होते. त्यामुळे त्यात काय विशेष, मासे तर पाहायचे या आमच्या समजुतीला हादरा बसला. भारतातील सर्वात मोठे तारापूरवाला मत्स्यालय 1951 मध्ये स्थापन झाले असून तेथील मोठ्यात मोठा हौद 22,000 लिटरचा व त्यात 400 जलप्रजाती आहेत. बोस्टनमधील या मत्स्यालयात टाकीची क्षमता 7,60,000 लिटर व त्यात 600 प्रजातींचे 20,000 जलचर आहेत. त्याशिवाय त्याचबरोबर सायमन्स आयमॅक्स चित्रपटगृह व व्हेल दर्शन ही आणखी 2 आकर्षणे आहेत. शिवाय पेंग्विन प्राण्यांचा एक विभाग आहे व सी टायगर, वॉलरस सील यासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांचा खेळ प्रेक्षणीय होता. हा प्राणी फारच हुशार किंवा त्याला तसे तयार केले असावे. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शकाच्या आज्ञेपर हुकूम पाण्यात ओलांडत्या उड्या आणखीही अनेक खेळ करत होता. अशा खेळांच्या बाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे वेळापत्रकानुसार ते खेळ अगदी वेळेत सुरू होतात आणि थोडा वेळ होणार असेल तर तेवढा वेळही प्रेक्षकांना बोलावून त्यांनाही त्यात गुंतवून उगीच बसून राहिलो असे वाटू देत नाहीत. न्यूयॉर्क. सुजित दररोजच न्यूयॉर्कला जात असल्याने त्याला न्यूयॉर्कची नवलाईन नसली तरी आम्हाला मात्र न्यूयॉर्क शहर बघण्याची इच्छा होतीच आणि या वास्तव्यात ती बऱ्याच वेळा पूर्ण झाली. या शहराच्या काही भागात फिरताना मुंबईच्या फोर्ट भागाची आठवण होते. पण न्यूयॉर्क स्टेशन मात्र भलतेच मोठे आहे. तेथे योग्य खिडकीजवळ जाऊन तिकीट काढणे हे सुद्धा मोठे अवघड काम वाटले. शिवाय आपल्याला हवी असलेली गाडी कुठे केव्हा येणार याच्या घोषणा ऐकून पळापळ करत तिथं पोचणं म्हणजे मोठं अवघड काम. मुंबईत CST खूप प्रचंड वाटले तरी त्या मानानं अगदीच किरकोळ म्हणावे लागेल. न्यूयॉर्कला आम्ही बरेच वेळा गेलो. एकदा तर खास 2-3 दिवस जाऊनच राहिलो होतो. एकदा सुजितला रविवारी त्याच्या वरिष्ठांनी काही कामासाठी बोलावले होते तेव्हा त्याच्याबरोबर आम्ही पण गेलो होतो. वरिष्ठाची बायकोही आली होती. ते मराठी भाषकच असल्याने सुजित व त्यांचे काम चालू असताना त्याच्या बायकोने तिच्या गाडीतून आम्हाला सेंट्रल पार्क या मोठ्या उद्यानाची सहल घडवली. सेंट्रल पार्क असे एका भेटीत पाहून पूर्ण होण्यासारखे नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा 2दा गेलो होतो. न्यूयॉर्कमध्ये एम्पायर स्टेट इमारत, पाडले गेलेले ट्विन टॉवर्स, सुजितच्या नव्या कार्यालयाची इमारत, निरनिराळे मॉल्स व चायना टाऊन असे पाहावे तितके थोडेच आहे. आपण पाहिले हे सांगण्यापुरतेच आमच्या लक्षात राहण्याचे हे वय असल्याने त्याचे वर्णन करणे अवघड आहे. पण अमेरिकन म्हाताऱ्या मात्र अगदी चाकखुर्चीत बसून का होईना या सगळ्या गोष्टी पाहण्याचा आनंद घेतात. मत्स्यालयात किंवा इतर सर्व ठिकाणी आमच्यापेक्षा अधिक उत्साहानं ती मंडळी खुर्च्या दामटत होती. एम्पायर स्टेट ही इमारत 102 मजली आहे व आम्ही भेट देताना ती अमेरिकेतील सर्वात उंच इमारत होती. अर्थात आम्हाला हे श्रेय मिळण्याचे कारण ओसामा बिन लादेन होता. कारण तिच्याहून अधिक उंच असणारी इमारत 1 वर्ष अगोदर म्हणजे 2001 मध्ये 11 सप्टेंबर या दिवशी त्याने पाडली होती. अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्र वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीचे 2 भव्य मनोरे ओसामा बिन लादेनच्या आदेशानुसार पाडले गेले.
त्याच वेळी सुजित पिट्सबर्ग सोडून न्यूयॉर्कच्या कंपनीत कामाला लागला होता व तो न्यूयॉर्क स्टेशनवरून काही अंतर चालत कचेरीत जात असतानाच अगदी खालच्या पातळीवरून विमानात त्याला जाताना दिसली व इतक्या खालून ती कशी जातात याचे आश्चर्य करत तो ऑफिसमध्ये पोचला तर त्याच्या समोर खिडकीतून ती विमानं त्या 2 मनोऱ्यावर आदळली व ते एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली आलेले त्याने पाहिले. त्यावेळी आम्ही भारतात होतो व त्याचं ऑफिस त्याच भागात असल्याची अंधुक कल्पना असल्याने काळजीत पडलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा संदेश आला व आमची काळजी दूर झाली. पण त्यामुळे आम्हाला फक्त ते मनोरे ज्या जागेवर होते तेथील खड्डे पाहायला मिळाले. आम्ही भेट दिल्या दिवशी एम्पायर स्टेट इमारत अमेरिकेतील सर्वोच्च इमारत होती. तर आज मी तिला तिच्याहून उंच इमारती न्यूयॉर्कमध्येच 6 तर अमेरिकेत 8 आणि जगात तर 48 झाल्या आहेत. तरी त्यामुळे एम्पायर स्टेट इमारतीचे महत्त्व कमी होत नाही. एम्पायर स्टेट हे नाव पूर्वी न्यूयॉर्क शहराचे टोपण नाव असल्यामुळे इमारतीचे हे नाव. 1893 मध्ये मूळ वॉल्डोर्फ ॲस्टोरिया या नावाचे हॉटेल एम्पायर स्टेट इन्कॉर्पोरेटेड कंपनीने विकत घेऊन त्या जागी 1930-31 या वर्षात ती उभारण्यात आली. ती उभारताना तिचा आराखडा 15 वेळा ती जगातील सर्वोच्च इमारत ठरावी म्हणून बदलण्यात आला होता. जरी आज जगातील सर्वोच्च इमारत ती नसली तरी तिच्या वैशिष्ट्यांमुळे दररोज जवळजवळ 40 लाख लोक तिला भेट देतात. आम्हाला 102व्या मजल्यावर जाता आले व तेथून दुर्बिणीतून शहराचे दर्शन घेता आले. अर्थात आत प्रवेशासाठी तिकीट व दुर्बिणीतून पाहण्यासाठी वेगळी दक्षिणा. अर्थात सर्वत्र दक्षिणा आमच्या खिशातून जात नसल्यामुळे ती किती आहे याविषयी आम्ही बेपर्वा होतो. आजच्या घटकेला आम्ही इमारत पाहिली म्हणण्या इतकेच श्रेय घेऊ शकतो. सध्या 45 मिनिटात इमारतीच्या धावत्या दर्शनासाठी $3,499 म्हणजे साधारणपणे $50 मोजावे लागतात.